इयत्ता 8वी विषय इंग्रजी ग्रामर. इंग्रजी ग्रामरला आपण सुरुवात केल्यापासून तर आत्तापर्यंत जो भाग आपण पाहिलेला आहे तो एकदा सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा आपण हेल्पिंग व्हर्ब सहाय्यकारी क्रियापद एकूण 24. नंबर 2ला केसेस म्हणजे विभक्ती. नंबर 3ला टेन्स म्हणजे काळ. 12 काळापैकी 9 काळांचा आपण सूत्रासह अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये शब्दांच्या जाती एकूण 8. त्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन याचाही सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढे गोईंग टूची रचना, शाल, विल बरोबर गोईंग टूची रचना. त्यानंतर यूज्ड टू बरोबर वूडची रचना. त्यानंतर कॅन बरोबर एबल टूची रचना. नंतर इन्फिनिटिव्ह. असे सगळे भाग तुमच्या वहीमध्ये लिहून झालेले असणार आहेत. बहुतांशी मुलांनी ते पाठांतर पण केलेलं आहे. बहुतांशी मुलांना ते समजलेलं पण आहे. तर आजचा टॉपिक आपण निवडलेला आहे ॲड अ क्वेश्चन टॅग. QUESTION TAG. क्वेश्चन टॅग म्हणजे अनुप्रश्न म्हणजे पुच्छ प्रश्न किंवा सेफ्टीसारखा विचारला गेलेला प्रश्न. मग हा अनुप्रश्न, पुच्छ प्रश्न, सेफ्टीसारखा विचारला गेलेला प्रश्न म्हणजे नेमकं काय? तर आपण बोलताना मी पुस्तक वाचलं का नाही? मी आत्ताच जेवण केलं का नाही? मग हे आपण यस नो टाईप सारखे जे प्रश्न विचारतो या यस नो टाईप प्रमाणे शॉर्टमध्ये अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये जे प्रश्न विचारतो अशा छोट्या प्रश्नांना क्वेश्चन टॅग असे म्हटले जाते. पहिल्यांदा आपण साधारणपणे 1 ते 7 वाक्यांचा अभ्यास करूया. वाक्यांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. तर त्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात येतात ते पहिल्यांदा 7 वाक्यांचं वाचन केल्यानंतर आपण ठरवूया. प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य येतं, मग ते 1 मार्काला असेल किंवा 2 मार्काला असेल आणि त्याखाली सूचना दिलेली असते ॲड अ क्वेश्चन टॅग. आता फॉर एक्झाम्पल पहा, सगळ्यांनी हे वहीमध्ये लिहून घेतलं असणार आहे कारण परवा दिवशी आपण याचे 3-4 फोटो टाकले होते. ज्या वहीत तुम्ही लिहून घेतलेला आहे ग्रामरच्या वहीमध्ये ती वही समोर ठेवा. समोर ठेवून हे व्हॉइस रेकॉर्डिंग ऐका म्हणजे आणखी समजेल. फॉर एक्झाम्पल नंबर 1, आय कॅन थिंक ऑफ एनिथिंग. आय कॅन थिंक ऑफ एनिथिंग. ॲड अ क्वेश्चन टॅग. असं प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य तुम्हाला आलं तर याचं उत्तर लिहिताना काय काळजी घेतली पहा. तर ANS केलं, आय कॅन थिंक ऑफ एनिथिंग, नंतर स्वल्पविराम दिला. त्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद होतं 24 सहाय्यकारी क्रियापद
पदापैकी एक सहाय्यकारी क्रियापद होतं कॅन. कांट आय असा क्वेश्चन टॅग झाला तर वाक्य होकारात्मक होतं म्हणून क्वेश्चन टॅग हा नकारात्मक झाला. वाक्याच्या नंतर स्वल्पविराम दिला, CAN''T पुढं आय आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं, वाक्य होकारात्मक तर क्वेश्चन टॅग हा नकारात्मक करायचा. त्या अनुप्रश्नामध्ये केवळ दोनच घटक असतात, एक सहाय्यकारी क्रियापद आणि एक सर्वनाम. एक एक गोष्ट आपण हळूहळू क्लिअर करत जाऊ. नंबर 2, यू आर नॉट अ बिग डिअर. यू आर नॉट अ बिग डिअर. ॲड अ क्वेश्चन टॅग. यू आर नॉट अ बिग डिअर. आर यू क्वेश्चन मार्क. या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद होतं, वाक्य नकारात्मक होतं म्हणून ते सहाय्यकारी क्रियापद घेतलं. वाक्य नकारात्मक असल्यामुळं क्वेश्चन टॅग हा होकारात्मक झाला. आणि पुढं करता होता यू, तो जसून तसा दिला आणि पुढं क्वेश्चन मार्क टाकला. नंबर 3, ही हॅड नॉट सॅक्रिफाईस्ड. ही हॅड नॉट सॅक्रिफाईड हिज लाईफ इन फेन. याही वाक्यरचनेकडे पहा. आन्सर, ही हॅड नॉट सॅक्रिफाईड हिज लाईफ इन फेन. हॅड ही. नंबर 4, द प्रिन्स सॉ हिम. द प्रिन्स सॉ हिम. आन्सर, द प्रिन्स सॉ हिम स्वल्पविराम डिडंट ही. दिलेल्या वाक्यरचनेमध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही म्हणून वाक्याच्या काळाप्रमाणे डू किंवा डज किंवा डीड यापैकी योग्य ते रूप घ्यावे आणि वाक्यातील नामाप्रमाणे सर्वनामाचा वापर करून क्वेश्चन टॅग लिहावा. म्हणून वाक्याचा काळ हा भूतकाळ होता. भूतकाळ असल्यामुळं डीड बाहेर काढला, पण वाक्य होकारात्मक होतं म्हणून वाक्य टॅग नकारात्मक केला. डिडंट ही. द प्रिन्स या नामाकरता ही हे सर्वनाम वापरलं आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलं. नंबर 5, आय ॲम परफेक्टली कॅपेबल ऑफ मॅनेजिंग माय हाऊस. आय ॲम परफेक्टली कॅपेबल ऑफ मॅनेजिंग माय हाऊस. या वाक्याचा टॅग आय ॲम परफेक्टली कॅपेबल ऑफ मॅनेजिंग माय हाऊस आरंट आय. वाक्यरचनेमध्ये ॲम सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. वाक्य होकारात्मक आहे. टॅग नकारात्मक होतो, परंतु हे करताना ॲमच्या ऐवजी आरंटचा वापर झाला. तर याचाही नियम आपण नंतर सांगूया. नंबर 6, आय ॲम नॉट कॅपेबल ऑफ मॅनेजिंग माय हाऊस. या वाक्यरचनेमध्ये आय ॲम नॉट आहे म्हणून आय ॲम नॉट एबल टू मॅनेज माय हाऊस ॲम आय. दिलेला फरक तुम्हाला समजला असेल. नंबर 7, ही गिव्ज हिज मनी टू द पुअर. आन्सर, ही गिव्ज हिज मनी टू द पुअर डझंट ही. या वाक्यरचनेमध्ये गिव्ज या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला असल्यामुळे त्यातून डज बाहेर घेतला, पण दिलेल्या वाक्य सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे आणि वाक्याच्या काळाप्रमाणे डू किंवा डज किंवा डीड यापैकी योग्य ते घ्यावे. म्हणून आपण वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या समोर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो म्हणून डज बाहेर घेतलं. वाक्य होकारात्मक आहे, टॅग नकारात्मक पाहिजे म्हणून डझंट ही क्वेश्चन मार्क. विधान वाक्याच्या शेवटी
वाक्यातील मतितार्थ योग्य किंवा बरोबर आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी जो प्रश्नार्थक सूचक शब्दसमूह वापरतात त्यास क्वेश्चन टॅग असे म्हणतात. दिलेल्या 7 वाक्यामधून आपण एक बाब लक्षात घेणं अपेक्षित आहे. या वाक्यावरून आपल्याला नियमाकडे जाता येईल. मूळ विधान वाक्यालाच क्वेश्चन टॅग जोडून लिहावा लागतो. याचे नियमाचा फोटो तुमच्याकडे आहे. डबल पाठवण्यापेक्षा ध्यानपूर्वक ऐका. नियमाला आपण सुरुवात केली. क्वेश्चन टॅग हा मूळ विधान वाक्यालाच जोडून लिहावा लागतो. नंबर 2, क्वेश्चन टॅगमध्ये केवळ 2च घटक असतात. एक सहाय्यकारी क्रियापद आणि एक सर्वनाम. एक सहाय्यकारी क्रियापद आणि सर्वनाम. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असतो. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो. नंबर 4, वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी असतो. म्हणजे वाक्य होकारात्मक, टॅग नकारात्मक. वाक्य नकारात्मक, टॅग होकारात्मक. नंबर 5, मूळ वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर मूळ वाक्यात 24 सहाय्यकारी क्रियापदापैकी सहाय्यकारी क्रियापद असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये त्याचाच वापर करावा. परंतु जर नसेल तर वाक्याच्या काळावरून डू, डज किंवा डीड यापैकी योग्य ते घ्यावे. नंबर 6, वाक्याचा कर्ता नाम असो किंवा सर्वनाम असो, परंतु क्वेश्चन टॅगमध्ये सर्वनामाचाच वापर केला जातो. वाक्याचा कर्ता हा नाम असो किंवा सर्वनाम असो, परंतु क्वेश्चन टॅगमध्ये सर्वनामाचाच वापर केला जातो. मग हे पुरुषवाच्य सर्वनाम कोणकोणते? तर आय, वी, यू, यू, ही, सी, इट आणि दे. अनुप्रश्नामध्ये सर्वनामच वापरलं जातं. नंबर 7, नकारार्थी क्वेश्चन टॅग जोडताना त्याचे संक्षिप्त रूप वापरले जाते. म्हणजे कांट, डिडंट, डझंट, डोंट, आरंट, ओंट अशा पद्धतीने नॉट शब्द न वापरता CAN, N' अशा पद्धतीने संक्षिप्त रूप वापरले जाते. नंबर 8, मूळ विधानानंतर म्हणजे वाक्य तुम्ही लिहिलं, मूळ विधानानंतर
स्वल्पविराम, त्यापुढे क्वेश्चन टॅग व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. नंबर 9, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी विल यू, म्हणजे वाक्य जर नकारात्मक असेल तर विल यू, आणि वाक्य जर होकारात्मक असेल तर ओंट यू असा होतो. आता आज्ञार्थी वाक्य हे ओळखायचं कसं? तर साधा सोपा नियम आहे. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने होते, ज्या वाक्यातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त केलेला असतो, शेवटी पूर्णविराम असतो, त्याचा कर्ता हा यू असतो, तो मानलेला किंवा समजलेला असतो, तो वाक्यात प्रत्यक्ष दिसत नाही. अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हटले जाते. मग अशा आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी विल यू किंवा ओंट यू असा होतो. नंबर 10, लेटच्या रचनेचा क्वेश्चन टॅग नेहमी शॅल वी असा होतो. नंबर 11, म्हणजे जर वाक्य LET लेटने सुरू झालं तर त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी शॅल वी. अगदी डोळे झाकून लिहून टाकायचा. लेटने वाक्य सुरू झालं, लेटचं वाक्य लिहून काढायचं, स्वल्पविराम द्यायचा, शॅल वी प्रश्नचिन्ह. ओके, 2 मार्क तुम्हाला मिळाले. वाक्य जर आय एमने सुरू असेल, वाक्य जर आय एमने सुरू असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय असा होतो. आणि वाक्य जर आय एम नॉटने असेल, वाक्य जर आय एम नॉटने असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग एम आय असा होतो. नंबर 14, 14 नंबर, वाक्याची सुरुवात देअरने झाली असेल, THERE, देअर म्हणजे तेथे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन दर्शक सर्वनाम. वाक्याची सुरुवात जर देअरने झाली असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये सर्वनाम म्हणून देअरचाच वापर करावा. तिथं आय वी यू यू ही सी इटच्या ऐवजी काहीही घेऊ नये, देअरचाच वापर करावा. इथपर्यंत कळालं? क्वेश्चन टॅगमध्ये पुरुषवाचक सर्वनामाचे रूप प्रथमा विभक्तीतील वापरावे. साधारणपणे अशा प्रकारचे एक टेंटेटिव्ह नियम आहेत. त्या नियमांचा अभ्यास करा. आता हे पाठ केल्यानंतर तुम्हाला समजल्यानंतर कसं सांगता येईल पाहता, मूळ विधान वाक्याला जोडूनच अनुप्रश्न लिहावा लागतो. वाक्य होकारात्मक तर टॅग नकारात्मक, वाक्य नकारात्मक तर टॅग होकारात्मक. अनुप्रश्नामध्ये 2च घटक असतात, एक सहाय्यकारी क्रियापद, एक सर्वनाम, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर नवीन घेण्याची गरज नाही, अनुप्रश्नामध्ये त्याचाच वापर करावा. वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्याच्या काळावरून डू, डज, डीड इत्यादीपैकी योग्य ते घ्यावे. वाक्याची सुरुवात जर आय एमने असेल तर क्वेश्चन टॅग आरंट आय असा होतो. वाक्याची सुरुवात जर आय एमने असेल, आय एम नॉटने असेल तर क्वेश्चन टॅग एम आय असा होतो. आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी विल यू किंवा ओंट यू असा होतो. लेटच्या वाक्यरचनेचा क्वेश्चन टॅग नेहमी शॅल वी असा होतो.
अशा प्रकारचे नियम तुम्हाला पटपट सांगता येऊन कोणतंही वाक्य तुमच्या डोळ्यासमोर जर आलं तर ते वाक्य तुम्ही झटकन त्याचा क्वेश्चन टॅग लगेचच करू शकता. एवढी इफिशियन्सी तुम्हाला हे वाचन केल्यानंतर ऐकल्यानंतर येऊ शकते. म्हणून गृहपाठाच्या आपले ग्रामरच्या वहीमध्ये हे सगळे नियम लिहून झाल्यानंतर या सगळ्या वाक्यांचा म्हणजे पहिल्यांदा आपण 7 वाक्य दिले, नंतर त्याचे नियम दिले, नंतर पुन्हा काही 10 ते 11 वाक्य आहेत. या सगळ्या वाक्यांचा एकत्रित अभ्यास करा आणि हा अभ्यास करून तुमच्या 8वीच्या पुस्तकामध्ये पहिल्या धड्यापासून तर आत्तापर्यंत किती वाक्य सापडतात त्या सापडलेल्या वाक्यांची एक यादी करा आणि 300-400 वाक्य लिहून काढून त्याचे स्वतः क्वेश्चन टॅग तयार करा. ते वाटल्यास मला व्हॉट्सॲपवरती सेंड करा. मी तुम्हाला हे सगळे तपासून पुन्हा मागं देऊ शकतो. म्हणून अभ्यासापासून कोणीही वंचित राहू नका. एवढाच हा एक भाग आहे. सगळ्यांना समजलं असेल असं गृहीत धरून या भागाकरता आपण इथेच थांबूया. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.